काल दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका डिझेलने भरलेल्या टँकरला मागून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली आणि या धडकेमध्ये पूर्ण आगीचे लोटच पाहायला मिळाले। आपण सध्या ग्राउंड रिपोर्टला आलो आहोत। सध्या तुम्ही सगळे पाहू शकता की या डिझेलने भरलेला जो टँकर आहे त्याच्यात अक्षरशः काहीही राहिलं नाहीये। टँकरने डिझेलने भरलेला असल्यामुळे ही आग काही क्षणातच भयंकर रूप धारण करत पसरली। या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही लेनची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि आग शमविण्याचं काम सुरू करण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच मांजरसुंबा महामार्ग पोलीस आणि बीड ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। अपघातामुळे या महामार्गावर जवळपास 2 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यानंतर एका बाजूने वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली। अपघात झाल्याचं समजताच टँकरचा चालक आणि क्लीनर यांनी उड्या घेतल्यामुळे ते सुखरूप बचावले गेले होते। त्यांना किरकोळ जखमाही झाल्या। मांजरसुंबाहून कोळवाडीकडे येताना हा जो उतार दिसत आहे या उतारावर नेहमीच अपघात होतात आणि फक्त या उतारामुळेच जे वाहने वेगावर येतात त्यांना ब्रेक दाबण्यासाठी सुद्धा नियंत्रण राहत नाही आणि त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात होण्याची शक्यता वारंवार होत राहते आणि याच कारणामुळे या उतारामुळे हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी लोकांनी सांगितलं होतं। कंटेनर चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता नाही आलं आणि त्याच्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी लोकांनी सांगितलेलं होतं। या डिझेलसोबत आगही एवढी वाहत असल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। पण सुदैवानं हे कोळवाडी गाव जे आहे ते थोड्याच अंतरावर होतं, पण डिझेलचा प्रवाह थांबला आणि त्यामुळे गावात आग पसरली नाही आणि याचमुळे मोठी दुर्घटना टळली होती। तुम्ही पाहू शकता या टँकरमध्ये अक्षरशः काहीच राहिलं नाही आहे, पूर्ण सांगाडा राहिला आहे। पण सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे मात्र नशीब त्यांचं बलवत्तर। त्या टँकरचा जो क्लीनर आणि ड्रायव्हर जो आहे तो सुदैवाने बचावलेत। ते दोघंही उड्या मारल्या त्यांनी आणि हा पलटी होण्याच्या अगोदरच उडी घेतल्यानंतर ते दोघंही वाचवले आणि त्याच्यानंतर मग ह्या डिझेलने ही आग एवढी लांब होती, कमीत कमी ही आग 250 ते 300 फूट अंतरावर ही आग पसरलेली आहे। समोरच पाहिलं गेलं तर कोळवाडी गाव आहे, तिथे तो आगीचा प्रवाह बंद पडला, त्याच्यामुळे कोळवाडी गावाला तिकडे आगीचा पूर्तता झाली नाही आणि त्याच्यामुळे थोडक्यात ते गाव वाचवलं गेलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जेव्हा आग वगैरे सगळी लागली त्याच्यानंतर ग्रामस्थांनी म्हणा किंवा पोलिसांनी म्हणा तातडीने बीड नगर परिषदचं जे अग्निशामक दल आहे त्यांना कॉल केला, पण अग्निशामक दलाचा जो बंब आहे तो अत्यंत खराब झालेला होता आणि ही गंभीर समस्या आहे। त्याच्यामुळे तत्काळ गेवराई नगर परिषदच्या अग्निशामक दलाला कॉल करण्यात आला आणि गेवराई नगर परिषदमधून अग्निशामक दलाची गाडी बोलवण्यात आली। त्याच्यामुळे अर्धा 1 तास या गोष्टीमध्ये गेला आणि त्याच्यामुळे ही आग एवढी पसरण्यात आली आहे। कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा टीव्ही बीड।